two wires of same material and same cross section. सेम मटेरियल म्हटलेलं आहे म्हणल्यानंतर μ1 इज इक्वल टू काय असणार आहे μ2. सेम क्रॉस सेक्शन, सेम क्रॉस सेक्शन इथं दिलेला आहे म्हणजे त्यांचा डायमीटर असेल किंवा रेडियस असेल, त्या दोन्ही गोष्टी सेम असणार आहे. स्ट्रेच्ड ऑन सोनोमीटर, वन वायर इज लोडेड विथ 1.5 kg अँड अनदर इज लोडेड विथ 6 kg. म्हणजे पहिल्या वायरचं जे मास आहे m1 ते आपल्याला दिलेलं आहे 1.5 kg आणि दुसरी जी वायर आहे त्याचं मास आपल्याला दिलेलं आहे 6 kg. द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ फर्स्ट वायर इज 60 सेंटीमीटर. पहिल्या वायरची व्हायब्रेटिंग लेंथ म्हणजे L1 60 सेंटीमीटर म्हणजे 60 × 10⁻⁻2 मीटर. अँड इट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज सेम ॲज दॅट ऑफ सेकंड वायर. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ज्या आहेत म्हणजे N1 आणि N2 ह्या दोन्हीही सेम दिलेल्या आहेत. कॅल्क्युलेट द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द वायर्स, म्हणजे आपल्याला दुसऱ्या वायरची व्हायब्रेटिंग लेंथ जी आहे ती काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, यावरून आपण कसं लिहू शकतो बघा, आपल्याला माहिती आहे N इज इक्वल टू 1/2L √ T/μ. ओके, आता हा जनरल फॉर्म्युला झाला. पहिल्या वायर साठी N1 इज इक्वल टू 1/2L1 √ T1/μ1 आणि दुसऱ्या वायर साठी N2 इज इक्वल टू 1/2L2 √ T2/μ2. पण हे दोन्ही फ्रिक्वेन्सी समान आहेत असं त्यांनी सांगितले, म्हणजेच आपण लिहू शकतो 1/2L1 √ T1/μ1 इज इक्वल टू 1/2L2 √ T2/μ2. अजून एक इन्फॉर्मेशन त्यांनी काय सांगितलेली आहे की सेम क्रॉस सेक्शन आर स्ट्रेच्ड ऑन सोनोमीटर. याचा अर्थ इथं त्यांच्या ज्या लेंथ आहेत त्या दोन्हीही लेंथ आपल्याला इथं दिलेली आहे, सॉरी एक लेंथ दिलेली आहे, दुसरी लेंथ आपल्याला विचारलेली आहे. 2 ला 2 या ठिकाणी कॅन्सल होईल, μ1 पण सेम आहे तोही या ठिकाणी कॅन्सल होईल. राहते काय बघा इथं 1/L1 √ T1 1/L2 √ T2. मग हे लिहिताना आपण असं करूया, L2 ला या बाजूला घेऊया, L2 / L1 इज इक्वल टू हे √ T2 डिवायडेड बाय इकडून आलेलं √ T1. देअरफॉर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, L2 इज इक्वल टू L1 इकडे ट्रान्सफर करूया, L1 × √ T2 डिवायडेड बाय T1 इज इक्वल टू L1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 60 × 10⁻⁻2 √ टेन्शन इज इक्वल टू मास × ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता T2 किती दिलेला आहे आपल्याला त्या ठिकाणी, तो M2 वरून कॅल्क्युलेट करू. म्हणजे काय लिहिता येईल, M2 × G डिवायडेड बाय M1 × G इज इक्वल टू 60 × 10⁻⁻2 √ M2 दिलेला आहे 6 × G 9.8, M1 दिलेला आहे 1.5 × 9.8 या ठिकाणी कॅन्सल होईल. लॉग टेबलच्या साह्यानं जर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलं तर हे आपल्याला भेटेल L2 इज इक्वल टू 120 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड कॅन प्रोड्यूस ओव्हरटोन्स at frequencies 640 Hz, 896 Hz and 1152 Hz. Calculate the fundamental frequency. आपल्याला दिलेलं काय आहे तर ओव्हरटोन्स दिलेले आहेत. म्हणजे काय दिलेलं आहे बघा, N1 दिलेला आहे 640 Hz, N2 दिलेला आहे 896 Hz आणि N3 दिलेला आहे 1152 Hz, 1152 Hz. विचारलेलं काय आपल्याला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे स्मॉल एल कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की जर समजा एखादी पाईप असेल आणि ती जर पाईप क्लोज असेल एका बाजूला, तर या केसमध्ये त्यांच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या फ्रिक्वेन्सी काय भेटतात तर आपल्याला माहिती आहे काय भेटतात. त्याच्या फ्रिक्वेन्सी N असेल, 3N असेल, त्यानंतर 5N, 7N अँड सो ऑन.
पैकी ही जी असेल ती काय असणार आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हे असेल फर्स्ट ओव्हरटोन, हे असेल सेकंड ओव्हरटोन आणि हे असेल थर्ड ओव्हरटोन. तर या सगळ्यांचा जर आपण डिफरन्स घेतला तर तो किती येतोय बघा, 3n मायनस n जर केलं तर 2n भेटेल. 5n मायनस 3n जर केलं तर ते 2n भेटेल. 7n मायनस 5n केलं तर ते 2n भेटेल. म्हणजे ज्या सलगच्या दोन फ्रिक्वेन्सी आहेत त्यांच्यामधला डिफरन्स 2n एवढा या ठिकाणी भेटत आहे. आणि इथं जर आपण बघितलं तर n2 मायनस n1 केलं म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणूया n2 मायनस n1 896 मायनस 64 हे जर केलं तर आपल्याला ते किती भेटते, 256. n3 मायनस n2 जर केलं 1152 मायनस 896 ते किती भेटत आहे, 256. इथं या व्हॅल्यू सेम आहेत, इथं या व्हॅल्यू सेम आहेत, याचाच अर्थ 2n इज इक्वल टू 256 आपण पुट करू शकतो. त्याच्यावरून n इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, 256/2 म्हणजेच n फंडामेंटल फ्रिक्वेन्सी याचा जर आपण भाग लावला या ठिकाणी तर तो किती भेटेल बघा, बेके बे बेदुणे 4 बेआठी 16 128 हर्ट्ज. म्हणजे जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला या ठिकाणी किती भेटली, 128 हर्ट्ज. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. अ स्टँडिंग वेव्ह इज प्रोड्युस्ड इन अ ट्यूब ओपन ॲट बोथ एंड. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज 300 हर्ट्ज. व्हॉट इज द लेंथ ऑफ ट्यूब इन द फंडामेंटल मोड. स्पीड ऑफ साऊंड 340 मीटर पर सेकंड. ओके, गिवन डेटा आपण लिहून घेऊयात. लेंथ दिलेला आहे L इज इक्वल टू 25 सेंटीमीटर, 25 इंटू 10 टू पॉवर -2 मीटर. साऊंडचं स्पीड दिलेलं आहे 330 मीटर पर सेकंड. आणि विचारलेलं आहे आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n, फर्स्ट ओव्हरटोन n1 अँड सेकंड ओव्हरटोन n2 हे विचारलेलं आहे. फाइंड द फंडामेंटल. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला माहिती आहे की पाईप जी आहे ती दोन्ही बाजूला ओपन आहे. पाठीमागच्या न्यूमेरिकल मध्ये आपण बघितलेलं आहे पाईप दोन्ही बाजूला ओपन आहे. म्हणजे इथं अँटीनोड तयार होईल. इथून इथपर्यंत पाईपची लेंथ L आहे. लॅम्बडाच्या टर्म मध्ये जर लिहायचं म्हटलं तर हे किती होईल, अँटीनोड मधलं डिस्टन्स λ/2 असेल. म्हणजेच L इज इक्वल टू λ/2 या ठिकाणी आपण लिहू शकतो. ओके, therefore V is equal to n lambda. Therefore n is equal to V by lambda. याच्यावरून लॅम्बडा कॅल्क्युलेट करूया. लॅम्बडा इज इक्वल टू 2L V अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू 2L पुट करूया. V ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 330 डिवायडेड बाय 2 इंटू L 25 इंटू 10 टू पॉवर -2. हे सगळं जर आपण लॉग टेबलच्या सहाय्याने जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला भेटेल 660 हर्ट्ज. आता फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, ओपन पाईप जी आहे दोन्ही बाजूला जर पाईप ओपन असेल तर आपल्याला माहिती आहे की फर्स्ट ओव्हरटोन काय असेल, n1 इज इक्वल टू 2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे 2 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 660. देअरफॉर n1 इज इक्वल टू आपल्याला किती भेटेल बघा, 1320 हर्ट्ज. ही झाली फर्स्ट ओव्हरटोन. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, सेकंड ओव्हरटोन म्हणजे n2 इज इक्वल टू 3n इज इक्वल टू 3 इंटू 660 इज इक्वल टू n2 इज इक्वल टू 1980 हर्ट्ज. म्हणजे सेकंड ओव्हरटोन भेटला 1980 हर्ट्ज. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. अ पाईप ओपन ॲट बोथ द एंड्स हॅज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ 600 हर्ट्ज. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 600 हर्ट्ज. द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ अ पाईप closed at one end has the same frequency as the first overtone of a open pipe. म्हणजे क्लोज्ड पाईपचा जो फर्स्ट ओव्हरटोन आहे तो सेकंड पाईपच्या फर्स्ट ओव्हरटोन सोबत ओपन पाईपच्या बरोबर आहे. n1c म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप इज इक्वल टू n1o म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. हाऊ लॉंग आर द टू पाईप्स म्हणजे L1 आणि L2 या दोन गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. टेक वेलॉसिटी ऑफ साऊंड V इज इक्वल टू 330 मीटर पर सेकंड. ओके, आता L1 कॅल्क्युलेट करून घेऊयात. म्हणजे फर्स्ट आपण असं म्हणूया
फॉर ओपन पाईप. ओपन पाईपची आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे थोडक्यात बघा, ही ओपन पाईप असेल आणि त्याच्यामधलं फर्स्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे त्याची 600 हर्ट्झ. म्हणजे हा झाला फंडामेंटल मोड. इथून इथपर्यंत लेंथ किती असेल त्याची इन टर्म्स ऑफ लॅम्बडा जर आपण म्हटलं तर हा एंटी नोड, हा एंटी नोड, म्हणजे किती झालं λ/2. ही झाली टोटल लेंथ. देअरफॉर L इज इक्वल टू λ/2 आपण लिहू शकतो. देअरफॉर V इज इक्वल टू n लॅम्बडा. देअरफॉर V इज इक्वल टू n, याच्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करूया. लॅम्बडा इज इक्वल टू 2L, लॅम्बडा इज इक्वल टू 2L. देअरफॉर L इज इक्वल टू V डिवायडेड बाय 2n. V किती दिलेला आहे 330 डिवायडेड बाय 2 इंटू n किती दिलेला आहे 600. यांचा जर आपण भागाकार केला तर हा भागाकार आपल्याला भेटेल 0.275 मीटर. म्हणजे फर्स्ट लेंथ L1 इज इक्वल टू 0.275 मीटर फॉर ओपन पाईप. नेक्स्ट आपण म्हणूया फॉर क्लोज्ड पाईप. आता क्लोज्ड पाईप साठी त्यांनी डेटा काय दिलेला आहे, क्लोज्ड पाईपचा जो फर्स्ट ओव्हरटोन आहे तो ओपन पाईपच्या फर्स्ट ओव्हरटोन बरोबर आहे. फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड हॅज द सेम फ्रिक्वेन्सी ॲज द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. जे दोन्ही त्या ठिकाणी कसे सांगितलेले आहेत त्यांनी इक्वल सांगितलेले आहेत. याचाच अर्थ काय की जर आपण या ठिकाणी क्लोज्ड पाईप कन्सिडर जर केली, या क्लोज्ड पाईपचा हा झाला फंडामेंटल मोड. फर्स्ट ओव्हरटोन कसा असेल याचा, हा झाला फर्स्ट ओव्हरटोन. आता याची जर लेंथ आपण बघितली इथून इथपर्यंत तर ही लेंथ किती येते बघा, हा नोड आणि हा अँटी नोड. नोड टू नोडचं डिस्टन्स किती असेल λ/2. नोड टू अँटी नोडचं डिस्टन्स असेल λ/4. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर L ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटेल बघा 3λ/4. ओके, याच्यावरून आपण लॅम्बडा कॅल्क्युलेट केला तर तो काय भेटेल 4L/3. आता आपण असं म्हणूया n इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी काय असेल बघा, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू v/λ. v किती आहे v डिवायडेड बाय लॅम्बडा किती आहे आपल्याकडे 4L/3. म्हणजेच हे असं लिहिता येईल 3v/4L इज इक्वल टू 3 इंटू v 330 डिवायडेड बाय 4 इंटू L. तर फ्रिक्वेन्सी आपल्याला त्यांनी दिलेली आहे, किती दिलेली आहे फ्रिक्वेन्सी 600. काय आहे फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, सेम फ्रिक्वेन्सी फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप ओपन पाईप. हे थोडक्यात इथं आपल्याला काय लिहिता येईल बघा की याचा जो फर्स्ट ओव्हरटोन असेल, फर्स्ट ओव्हरटोन इज इक्वल टू 2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे 2 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे 600. म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन किती झाला 1200 हर्ट्झ. ही व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करता येईल. म्हणजे L इज इक्वल टू 3 इंटू 330 डिवायडेड बाय 4 इंटू हे n या बाजूला आलं म्हणजेच 3 इंटू 330 डिवायडेड बाय 4 इंटू 1200 इज इक्वल टू. या सर्वांचा जर आपण या ठिकाणी भागाकार केला तर याची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 0.206 मीटर. जे लेंथ त्याला आपण L2 म्हणूयात 0.206 मीटर.